नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही भरला आहे, परंतु तो आता पेंडिंग दाखवत आहे. त्या पेंडिंगच्या जागी आता अशा प्रकारे 4 ऑप्शन आलेले आहेत. त्या चार ऑप्शनचा अर्थ काय आहे, तर आपण एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी आपल्याला सर्वप्रथम प्ले स्टोरला आणि प्ले स्टोर आल्यानंतर नारी शक्ती ॲप अपडेट करायचं आहे. अपडेट झाल्यानंतर इथं ऑप्शन आहे केलेले अर्ज, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपण जो अर्ज केले आहे ते अर्ज इथे येतात. यामध्ये मी एकच अर्ज केला, त्यामुळे एक अर्ज इथं आलेला आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला 4 ऑप्शन बघायला भेटतील. अगोदर आपल्याला फक्त एकच ऑप्शन होतं, पेंडिंगचं ऑप्शन होतं अगोदर. आता इथे आपल्याला 4 ऑप्शन दिसत आहेत. त्यामध्ये SMS व्हेरिफिकेशन डन, 2 नंबरचा ऑप्शन आहे आय, आणि 3 नंबरचा ऑप्शन आहे इन पेंडिंग टू सबमिट, आणि चौथा ऑप्शन आहे एडिट फॉर्म. या चारीचा अर्थ काय होतो मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम एडिट फॉर्म म्हणजे काय, तर आपण जो फॉर्म भरलेला आहे त्याला आपल्याला जर एडिट करायचं असलं तर आपण ते इथून एडिट करू शकतो. इन पेंडिंग टू सबमिट म्हणजे काय, आपला फॉर्म जो आहे तो आणखी पेंडिंग आहे, तो सबमिट झालेला नाही आहे. त्यानंतर SMS व्हेरिफिकेशन डन, आपण जो फॉर्म भरतो तो फॉर्म भरण्यात आपला जो OTP येतो, OTP टाकून जो आपण सबमिट करतो, त्याचा अर्थ असा आहे की ते SMS व्हेरिफिकेशन आपलं डन झालेलं आहे. आणि त्यानंतर 4 नंबरला ऑप्शन आहे आयचा अर्थ काय, आयचा अर्थ संपूर्ण डिटेलमध्ये सांगतो. यावर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला बघा पेंडिंग टू सबमिट दाखवत आहे, म्हणजे आपला जो अर्ज आहे तो आणखी सबमिट करायचा बाकी आहे, तो आणखी सध्या पेंडिंगला आहे. त्यानंतर 2 नंबरला ऑप्शन आहे अप्रूव्हल, म्हणजे आपण जो अर्ज भरलेला आहे, आपण जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, यासाठी आपल्याला काही करायची गरज नाही आहे. त्यानंतर 3 नंबरला ऑप्शन आहे इन रिव्ह्यू. याचा अर्थ असा आहे, आपला जो फॉर्म आहे तो पुढच्या अधिकाऱ्याकडे, आपले जे डॉक्युमेंट आहेत ते पुढच्या अधिकाऱ्याकडे तपासणीसाठी पाठवले गेलेले आहेत. इथे 4 नंबर ऑप्शन आहे रिजेक्टेड म्हणजे आपला जो फॉर्म भरलेला आहे आपण, तो फॉर्म इथे रिजेक्ट झालेला आहे. त्यासाठी घाबरायची गरज नाही, आपण फॉर्म परत एकदा भरू शकतो. त्यानंतर डिसअप्रूव्ड कॅन एडिट अँड रिसबमिट, म्हणजे आपण जो फॉर्म भरलेला आहे तो डिसअप्रूव्ड झाला आहे, म्हणजे अस्वीकृत झालेला आहे. एडिट करू शकतो आणि पुन्हा सबमिट करू शकतो.